चला घाई करायची विनंती असेल. रोहित दळवी पहिला चेंडू स्क्वेअर क्षेत्रामध्ये घेऊन काढलेला क्षेत्ररक्षक धावतायत तिकडे 3-1 धाव तर पूर्ण झाल्याचा प्रयत्न झालेला आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स इथे आपल्याला पाहायला मिळते. समीर बॅटचं एज लागलं होतं तिकडे बघा संधी निर्माण झाली होती. विकेट किपरला संधीचं सोनं करता आलेलं नाही आहे आणि बघा झेल सुटला. एक धाव कंप्लीट झाली. धावसंख्या जाऊन पोहोचली 3 या धावसंख्येवरती. इथे बघा कव्हर क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू मिड ऑफ मध्ये एक धाव तर इथे पूर्ण झालेली आहे. दुसऱ्या प्रयत्न झालाय आणि दुसरी धाव देखील वेगाने कंप्लीट झालेली आहे. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स. तर सन्माननीय मयूरजी शेंडे साहेबांचं आगमन झालेलं आहे. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान सदस्य आहेत. बघा महेशचा फटका इथे आपण पाहतो पॉईंट क्षेत्रामध्ये त्यांनी खेळून काढला. चेंडूने दिशा बदललेली आहे आणि चेंडू हा डिक्लरेशन झोन मध्ये निघून गेलाय. डिक्लेअरच्या स्वरूपात 2 धावा इथे मिळतील. या 2 धावेची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 9 या आकड्यावरती. 9 रन्स 9 धावा धावफलकावरती लागल्यात. बघा रोहित याच्या षटकामध्ये डबल सिंगल डबल 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 अशा धावा इथे त्याने खर्च केलेल्या आहेत. कुठल्या प्रकारे डॉट बॉल त्याने टाकलेला नाहीये. तेच कारण त्याच्यावरती थोडासा प्रेशर इथे बिल्ड होताना दिसतोय. वेगात चेंडू टाकलाय. एक्स्ट्रा वेग एक्स्ट्रा पेस तिकडे त्याने जनरेट केला होता. बघा तिकडे थोडीशी विकेट किपरला दुखापत देखील झालेली आहे. चला तिकडे थोडासा स्प्रे घेऊन जा तिकडे कारण ज्या गतीने हा वेगवान चेंडू टाकला होता. चल आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इथे वितरित करतोय. पहिल्या मॅच मध्ये आशिष याने खूप चांगली कामगिरी केली होती. चांगली फलंदाजी केली होती. जितेंद्र माळी यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण हा खिताब आपण वितरित करायचा आहे आशिष सुतार याला.
त्यानंतर रवींद्र रवींद्र तांबडा याने देखील खूप चांगली कामगिरी केली होती. दुसऱ्या मॅच मध्ये 2 विकेट्स मिळवल्या. बघा थोडीशी दुखापत झाली होती यष्टिरक्षकाला. नितेश भोईर होते तिकडे, कारण भरपूर वेगाने चेंडू टाकला होता. धावसंख्या पण पाहतोय 9 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. दुसरं षटक हाताळण्याकरता गोलंदाज प्रदीप भोईर. ऑन साईडला फटका केलाय. 2 शतरक्षक आलेत तिकडे. खूप चांगले शतरक्षण फेकी देखील तेवढे सुरेख झालेली आहे, चांगली झालेली आहे. 2 धावा वेगाने कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न धोकादायक ठरू शकला असता. थांबलेत दोघी. 2च धावा इथे मिळतील. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 11 या आकड्यावरती. इथे बघा खूप चांगला फटका केलाय. शतरक्षक जज करतोय, मात्र त्याच्या डोक्याच्या वरनं हा चेंडू निघून जाईल. 6 धावन करता षटकार. बघा स्लॉट मध्ये चेंडू होता आणि हा चेंडू सरळ फ्लॉट मध्ये तिकडे पाठवलेला आहे प्रेक्षकांच्या भेटीला. पुन्हा एकदा क्रॉस बॅट करण्याचा प्रयत्न, मात्र याच वेळेस चेंडूने उचली थोडीशी अतिरिक्त घेतली आणि चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला गेला. पाहू शकता पण कशा प्रकारे फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडूवरती नजर नव्हती. आडव्या बॅटनं हा फटका खेळण्याचा प्रयत्न. हा चेंडू निर्धाव येतोय. डॉट बॉल जी सांगता झालेली आहे. धावसंख्या 17, चेंडू टाकून झाले 3. यानंतर आणखीन एक बिग फाईट, बिग मॅच आपल्या समोर येईल. बिरसा मुंडा स्पोर्ट्स सातिवली आणि आई जुदानी स्पोर्ट्स गिरीज, दोन्ही संघाने आपली उपस्थिती नोंदवायची आहे. आणखीन एक डॉट बॉल, सलगचा हा दुसरा निर्धाव चेंडू इथे टाकलाय गोलंदाज प्रदीप भोईर याने. बघा फिंगर रोल केले होते, बोटांची जादू इथे दाखवलंय प्रदीप भोईर याने. पुन्हा एकदा बोट रोल केली होती. शतरक्षक आहे तिकडे बघा, खूप चांगला झेल, वॉट कॅच, सुपर्ब. कारण सूर्याची किरण त्या डोल्यावरती आली होती, तरी देखील चेंडूवरची नजर त्याने हटवलेली नाही आहे आणि एक चांगला झेल त्याने पकडलाय. फलंदाज बाद समीर, बॅक टू द डग आउट. बघा खूप चांगला झेल तिकडे पकडा गेला. बघा 2 स्क्रीन दाखवल्या जात आहेत. नवीन बॅटर इन झालेला आहे दिनेश. थापड न्यू बॅटर इन झालेला आहे. शेवटचा एक बॉल बाकी असेल. 17 धावा धावफलकावरती. बघा पहिल्या 2 बॉलवरती 8 धावा आल्या होत्या, मात्र त्यानंतर चांगला कमबॅक प्रदीप भोईर याचा पाहायला मिळालाय. सध्याची धावगती जर आपण बघितलं तर खूप चांगली धावगती इथे आपल्याला पाहायला मिळते. 17 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. शेवटचा बॉल बाकी असेल या षटकातील. बघा हा चेंडू देखील इथे निर्धाव आलेला आहे.
डॉट चेंडूची सांगता झालेली आहे. षटक संपले दुसऱ्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 17 धावा. थँक्यू डीजे. बघा आपले ऑफिशियल दाखवले जात आहेत. एक यंग अँड डायनामिक प्रवीण सुतार आपण पाहतोय आपल्या स्क्रीनवरती. एका बाजूने आपण पाहतोय देवानंद वलवी. ते थोडेसे शाय आहेत, थोडेसे लाजालो आहेत, जास्त बोलत नसतात, मात्र डिसिजन हे परफेक्ट आणि चांगल्या प्रकारे देत असतात. इथे बघा फुलटॉय चेंडू, पायावर त्या चेंडू टाकला होता. पाय पकडण्याचा प्रयत्न, पाय पकडू दिलेला नाही आहेत, ठोकलाय. A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार. थँक्यू. चला बिरसा मुंडा स्पोर्ट्स सातिवली टीम आपण लवकरात लवकर आपली उपस्थिती नोंदवायची आहे. त्यानंतर आई जीवदानी गिरीज आपण देखील आपली उपस्थिती नोंदवायची आणि आपला कॅप्टन हा टॉस करण्यासाठी पाठवून द्यायचा आहे. सध्या वैभव धूम आपल्याला सर्व क्षेत्रामध्ये पुढे जाताना दिसत आहेत. सध्या डीजे ऑपरेटिंग मध्ये आपल्याला ते पाहायला मिळत आहेत. शॉर्ट पोल पॉवरफुल होईल का? यस, पॉवरफुल झालाय. चेंडूला सरळ पाठवलाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांकरता षटकार. थँक्यू. बघा काय फटका आहे देखील. बॅकफूट वर जाऊन चेंडूला सरळ खेळून काढ लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या 2 बॉल वरती 2 षटकार आलेले आहेत. अक्षय आपण पाहतोय, अक्षय काठे हा गोलंदाज. षटकातील तिसरा चेंडू महेश करता तो घेऊन जातोय. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 2 हॅट्रिक पूर्ण झाल्या षटकारांच्या. इथे बघा पॉइंट मध्ये खेळण्याचा प्रयत्न, बॅटचा एज घेतल्यानंतर चेंडू सरळ गली क्षेत्रातून डिक्लेरेशन झोन मध्ये निघून जातोय. एक सिंगल धाव. धावसंख्या 30 वरती जाऊन पोहोचलेली आहे. 30 धावा धावफलकावरती. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकातील. या 3 चेंडूनंतर टॉस केला जाईल. बिरसा मुंडा स्पोर्ट्स सातिवली आणि जीवदानी गिरीज दोन्ही संघाचे कॅप्टन पोहोचलेत. पुण्यात एक सिंगल धाव इथे येताना दिसेल आपल्याला. धावसंख्या 31 धावा. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. आणखीन एक डॉट बॉल येताना दिसतोय आणि आता इथे रेफर केलेला आहे. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला गेलाय. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय पोहोचवला गेलाय. तर फेअर डिलिव्हरी असेल, फेअर डिलिव्हरी. शेवटचा एक बॉल बाकी आहे.
इथे बघा चेंडूने उंची घेतलेली आहे, लांबी घेतलेली नाहीये. रोहित दळवी चेंडूच्या खाली सोडणार नाहीये झेल. संपला इकडे महेश याचा देखील खेळ. फलंदाज बाद. 3 षटकाचा खेळ पूर्ण झालाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 31 आणि 32 धावांचं टार्गेट हे ठेवलं गेलंय. थँक्यू डीजे, तुम्हाला सांगतोय. चला आपण टॉस करते. दोन्ही संघाचे कॅप्टन आलेले आहेत. तर सन्माननीय रवींद्रजी जिंबळ यांच्या शुभ हस्ते आपण इथे टॉस करतोय. एका बाजूने सातिवली तर एका बाजूने गिरीज. कॉलिंग कोण देतोय? छापासा कॉल आणि काटा आलेला आहे. टॉस इथे जिंकलाय. आपला निर्णय कळवायचा आहे. क्षेत्ररक्षण. शुभेच्छा असतील आपल्या देखील, शुभेच्छा असतील. त्यानंतर आपण सत्कार आणि सन्मान इथे करतोय. सन्माननीय मयूरजी शेंडे, आपणास विनंती असेल की आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान सदस्य आहेत आणि त्यांचा हा आदर सत्कार इथे केला जातोय. सन्माननीय अनिलजी ठाकरे साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. एक माईची प्रेमाची शॉल, हे माईचं वस्त्र आणि या स्पर्धेची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन आपण त्यांना सन्मानित करतोय. त्यानंतर वैभवजी धूम यांचं देखील आपण आदर सत्कार इथे करतोय. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे ऑफिशियल पंच आहेत आणि सध्या वैभव धूम आपल्याला मोठमोठ्या स्पर्धेमध्ये खेळताना देखील पाहायला मिळत असतात. विथ आयकॉन म्हणून त्यांची वर्णी लागत असते. यंग अँड डॅशिंग एक आपण पाहतोय कामन परिसरातील एक उभरता सितारा. कामन परिसरातील फ्युचर आपण पाहतोय आपल्या स्क्रीनवरती. त्याचा देखील आदर सत्कार इथे केला जातोय. त्यानंतर जितेंद्रची माळी साहेबांचा देखील इथे आदर सत्कार इथे आपण करतोय. रवींद्रजी जिंबळ यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करतोय. बघा जितेंद्रजी माळी एक दानशूर व्यक्तिमत्व, एक चांगले क्रिकेटपटू आहेत आणि नेहमी त्यांचं सहकार्य हे जय मल्हार स्पोर्ट्स कोलंडे संघाला लाभत असतं आणि त्यांचा हा आदर सत्कार इथे केला जातोय. तर पाहुण्यांचं खूप खूप आभार व्यक्त करतोय. चला जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. ते सध्या आहेत दर्शन झडपके. ओर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू प्रदीप. चला पंचांचा प्लेचा इशारा आलाय. पहिल्या इनिंग मध्ये पाहिलं आपण 32 धावांचं टार्गेट इकडे सेट केलं गेलं आहे. 3 षटकामध्ये पहिले षटक हाताळण्यासाठी आपण पाहतो समीर यांना. पहिलाच बॉल ऑन ऑफ साईडला ड्राईव्ह केलाय. कव्हरेजमध्ये शतरक्षक आहे तिकडे, चांगलं शतरक्षक पाहतोय. एक सिंगल येते या पहिल्या बॉलवरती. पाहतोय तर संघाचं अकाउंट ओपन होताना पाहतोय. रोहित स्ट्राईक वरती असतील आता. यावेळेस ऑन साईडला फटका खेचून मारण्याचा प्रयत्न केलाय. मिसटायमिंग झालाय. पतेश चेंडूपर्यंत पोहोचले आहेत आणि पतेश यांनी सुंदर इकडे झेल कंप्लीट केलाय. बिग विकेट डाऊन. थँक्यू विजय. रिप्ले मध्ये पाहिलं दूर होता पतेश बॉल पासून. तू जास्त उंची होती त्याच कारणास्तव बॉलच्या खाली पूर्णपणे पोहोचला होता आणि सुंदर झेल आपण पाहिला ऑन साइडला पतेश यांच्याकडून.
महत्वाची विकेट गेली. आता प्रदीप आणि अक्षय ही जोडी महत्वाची असेल वलयपाडा संघासाठी. पुन्हा एकदा आपण पाहतोय समीर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. यावेळेस सोडून दिलाय या बॉलला. चांगला चेंडू. रिप्ले मध्ये पाहूया आपण आउटसाइड ऑफ स्टंपचा मारा केला होता. थोडीशी फिंगर रोल केली होती. ऑफकटरचा मारा होता. त्याच कारणाचं पाहिलं तर चेंडू पडून थोडंसं वळून आतमध्ये आलाय. यावेळेस आडव्या बॅटने खेळून काढण्याचा प्रयत्न केला. अजून एक आपण पाहतोय डॉट आलाय या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करताना पाहिले आपण समीर यांना. समीर भुरकुट पाहतो आपण बॉलिंग ट्रॅक वरती. एक अष्टपैलू खेळाडू आहे. यावेळेस भरपूर बाहेर बघा जास्त वेग टाकण्याचा प्रयत्न केला या बॉलवरती. त्याच कारणाचं पाहिलं तर वाईटचा इशारा अंपायरचा येतोय. एक अवांतर धाव स्कोर बोर्ड मध्ये ऍड होताना पाहतोय. यावेळेस पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची लिडिंग एज आणि यष्टांच्या मागे सुंदर झेल घेतलाय मनोज यांनी. फलंदाज बाद मिस्टर अक्षय बॅक टू आउट. थँक्यू डीजे. रिप्ले मध्ये पहा तो दुरून हा खेळण्याचा प्रयत्न केला होता. दुरून चेंडूला मारण्याचा प्रयत्न केला होता. बॅटच्या वरच्या टूला लागला आणि सरळ त्यांच्या हातामध्ये सरळ विसावला गेला. विकेट डाऊन झाली. दुसरा हादरा बसलाय या पहिल्या ओव्हरमध्ये. शेवटचा बॉल असेल. समीरांची गोलंदाजी पाहिली तर चांगली गोलंदाजी करताना पाहिलंय. किफायती ओव्हर पाहतोय आपण पहिल्या षटकामध्ये. शेवटचा बॉल पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या भरपूर बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा येतोय. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. वंतरच्या मध्ये धावफलक पाहतो पण पुढे सरकते. 3 वर जाऊन पोहोचते. यावेळेस ऑन साईडला फटका चांगला आहे. फिल्डर आहे तिकडे दिनेश. बघा थोडस सावरलं स्वतःला आणि बॉलच्या रेंज पर्यंत पोहोचले. 2 धावा इथे कंप्लीट होताना पाहतोय. षटक संपते पहिल्या षटकात समाप्तीनंतर धावसंख्या पाहतो पण स्कोर बोर्डवर लागले गेले 2 आणि 2 महत्वाचे खेळाडू पाहतोय आपण डगआउटच्या आशाला येऊन पोहोचल्यात. तुझ्यावर प्रेम झाला लपून छपून माना ये ग बेटा. थँक्यू डीजे. बघा आता इक्वेशन पाहतोय आपण 12 मध्ये 27 ची आवश्यकता आहे. कंपॅरिझन पाहिलं तर 9 धावा अष्टभुजा लहुपाडा संघाच्या होत्या पहिल्या ओव्हर मध्ये. परंतु दुसऱ्या इनिंग मध्ये पाहिलं तर 5 धावा आहेत आणि 2 महत्वाचे खेळाडू वलयपाड्याचे डगआउटच्या आशाला पोहोचलेत. थोडस वरचढ चढला यावेळेस अष्टभुजा लहुपाडा संघ. चला बॉल द्यायचा आहे. बारामध्ये 27 ची आवश्यकता. अजून सुद्धा 1-2 मॅच जर बनवायची असेल प्रदीप यांना मोठे फटके खेळावे लागतील. 12 मध्ये 27 ची आवश्यकता आहे. स्कोरबोर्ड पाहतो आपण 5 वर जाऊन पोहोचलाय 2 गणीच्या मोबदल्यामध्ये. दुसरं षटक हाताने आपण पाहतोय महेश येतोय. महेश भोईर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. सरासरी पाहिले तर आपण 13.5 रनरेटने जावं लागेल प्रति षटकामध्ये. यावेळेस ऑफसाईडला कट केलाय. पॉइंट झोन मध्ये पाहतोय आपण एक सिंगल येते. सिंगल पेक्षा जास्त काय मिळणार नाही. डी झोन मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झाला होता. एक सिंगल येते. या सिंगलने धावफलक पाहतो पण 6 वर जाऊन पोहोचले. 11 मध्ये 26 ची आवश्यकता. 2 मोठे फटके या ओव्हर मध्ये येणं गरजेचं आहे. जर या टोटल पर्यंत पोहोचायचं असेल तर 2 मोठे फटके येणं गरजेचं आहे. महेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. यावेळेस बॅटची लिडिंग एज फलंदाज बाद. अजून एक विकेट पाहतोय आपण तंबूच्या आशाला जाताना पाहतोय.
प्रदीप बघा, प्रदीप नॉन स्ट्राईकला आहेत आणि प्रदीपच्या स्ट्राईक एंडवरती पाहतोय आपण विकेट सातत्याने जाताना पाहतोय. तिसरा हादरा बसतोय यावेळेस युक्त विलन वलयपाडा संघाला. मग काय हे बोरीला मोर पिकलाई बरी तुला बघून मॅट पलाई 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 सोनू तुझ्यावर प्रेम झालाय लपून जपून मना एक बेटा सोनू तुझ्यावर प्रेम झालाय लपून जपून मना एक बेटा हे बोर. बॅटर आपण पाहतोय नितेश भोईर येतोय बघा. आज वैभव धोमा डीजेच्या भूमिकेमध्ये पाहतोय, म्हणजे डीजे मास्टर आहेत. यावेळेस आडव्या बॅटने खेळून काढण्याचा प्रयत्न केला होता, बॅट अँड बॉल संपर्क झाला नाही. अजून एक चेंडू पाहिला तर निर्धाव आलाय. या मॅच मध्ये पाहिलं तर थोडीशी पकड बसवण्याचं काम अष्टभुजा स्पोर्ट्स लहूपाडा संघाने केलंय. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला खेचून मारण्याचा प्रयत्न केला होता, बॅट अँड बॉल संपर्क होत नाहीये. पूर्णपणे बांधून ठेवलंय, जकडून ठेवलंय बॅट्समनला. यावेळेस पुन्हा एकदा अचूक लाईन आणि भेदक मारा काय असतो हे महेश यांनी दाखवलंय. लगातार पाहिलं तर या षटकामध्ये एक धाव आले, त्यानंतर पाहिलं तर डॉट 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 आणि डॉट आलेत. शेवटचा बॉल या दुसऱ्या षटकातील. यावेळेस पुन्हा एकदा जागेतूनच खेळण्याचा प्रयत्न केला, फुटवर्क नव्हतं. आणि त्यावेळेस पाहिलं तर मोबाईलमध्ये नेटवर्क आणि फुटवर्कची गरज असते, फुटवर्क नव्हतं. त्याच कारणास्तव पाहिलं तर शेवटचा बॉल सुद्धा डॉट आलाय. तर इक्वेशन पाहतोय 6 मध्ये 26 ची आवश्यकता आहे. थँक्यू डीजे. पाहतोय आता निमेश येतोय. 6 मध्ये 26 ची आवश्यकता आहे. अजून सुद्धा इथे मॅच ऑन आहे. जोपर्यंत प्रदीप आहे तोपर्यंत मॅच ऑन असेल. यावेळेस ऑन साइडला खेचून मारलाय, बॉलला सरळ पाठवलाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावासाठी षटकार बिग शॉट. थँक्यू डीजे. बघा षटकाराची गरज, षटकार आला या पहिल्या बॉल वरती. आता इक्वेशन पाहतोय 5 मध्ये 20 ची आवश्यकता. यावेळेस अजून एक उडवलाय महेश, चेंडू मध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करत होता परंतु बॉलनी त्यांना टाटा बाय बाय करत सरळ निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी येतोय बॅक टू बॅक दुसरा षटकार. थँक्यू डीजे. आमचे ग्रामस्थ पाहतोय पण खोलांडे गावातील कमलाकरजी कांबळे साहेबांचं सुद्धा आगमन झालंय, त्यांचं सुद्धा मी हार्दिक स्वागत करतोय. यावेळेस बघा थोडीशी फिंगर रोल केली होती परंतु अंपायरचा पंचांचा निर्णय पाहतो पण वाईड आलाय. जास्त टर्न घेतला होता, जास्त वळण घेतलं होतं. रिप्ले मध्ये पाहूया आपण लेग कटरचा मारा केला होता, तो जास्त वळण होतं. त्याच कारणास्तव पाहिलं तर पंचांनी दंडित घोषित केले, वाईड आलाय. प्रदीप पुन्हा एकदा स्लॉग करण्याचा प्रयत्न केला होता, बॅट अँड बॉल संपर्क झाला नाही. यावेळेस चांगल्या टप्प्यावरती बॉल हाताळलाय, डॉट आलाय. तर इक्वेशन पाहतोय पण 3 मध्ये 13 ची आवश्यकता आहे. 3-13. यावेळेस पुन्हा एकदा मिस्टारिंग झालाय, चेंडू हवेत आहे. जितेश चेंडू मध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करतो, बघा ड्रॉप झालाय, चेंडू सरळ जातोय सीमारेषेच्या पार. मिळतील धावा 4. या बॉलवर आलाय नशिबाचा चौकार. 6 धावा. आरामच्या बाई चालाय जमान
थँक्यू डीजे थोडीशी विश्रांती घ्यायची. मॅच थोडीशी गरम झालंय. आता 2 मध्ये 9 ची आवश्यकता. इथून एक मोठा फटका येणं गरजेचं आहे. एक षटकार येणं गरजेचं आहे. प्रदीप स्ट्राईक वरती आहेत बघा. प्रदीप यांना जर अगोदर स्ट्राईक मिळाली असती मागच्या 2 षटकामध्ये विचार केला तर नक्की हा मॅच लवकर फिनिश झाला असता. परंतु आता शेवटचे 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 9 धावांची आवश्यकता आहे. मॅच गरम झाले. मॅच ऑन आहे. पिक्चर ऑन आहे. हा बॉल महत्वाचा आहे निमेशांचा. या बॉलवरती षटकार किंवा चौकार येणं गरजेचं आहे युक्ती 11 वलयपाडा संघासाठी. एक डॉट अष्टभुजा स्पोर्ट्स लोपाडा संघ मॅच मध्ये पूर्णपणे पकड बसवेल. परंतु एखादा षटकार किंवा चौकार युक्ती 11 वलयपाडा संघासाठी विजयासाठी कारणीभूत ठरेल. बघूया यावेळेस थोडीसं बघा गतीमध्ये परिवर्तन. फसवलं होतं फलंदाजाला. बघा गती दिली नाहीये. त्याच कारणास्तव पाहिलं जर हा डॉट आलाय. बघा चांगली गोलंदाजी. शेवटच्या मुवमेंट वरती स्वतःला सावरलं आणि थोडी फिंगर रोल सुद्धा केली होती. त्याच कारणास्तव बीड झालाय. 1 बॉल 9 ची आवश्यकता. यावेळेस यू मिस आय डेफिनेटली फर्निचर होते डिसमिस. फलंदाज शेवटच्या बॉलवरती बाद होताना पाहतोय आणि सामना जिंकतो इकडे अष्टभुजा स्पोर्ट्स लवपाडा संघ. आणि हार्डलक युक्ती 11 वलयपाडा संघ. तुम्ही आलात आणि चांगला खेळ केला. तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा असतील. 2 मिनिटं डीजे फक्त. जास्त टाइम नाही खर्च करत. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी वन अँड ओनली समीर बोडकोड करतोय मॅन ऑफ द मॅच. समीर यांनी यायचं आहे. समीर बोडकोड